चैतन्याला कुसुमताईचा मेसेज येतो आणि तिने असं लिहिलेलं असतं की मी आणि सायली बसमधनं उतरलो आहे आणि आता घरी चाललो आहे म्हणून आम्ही कोल्हापूरला नाही जात आहोत. हे बघून चैतन्याला खूपच आनंद होतो आणि तो धावत धावत अर्जुनच्या रूममध्ये येतो. तो अर्जुनच्या रूममध्ये आल्यानंतर बघतो की अर्जुन कोल्हापूरला जायला आपली बॅग पॅक करतोय. चैतन्य हा विचार करतो की अर्जुनला आत्ताच सांगितलं की कुसुमताईचा मेसेज आला आणि ते दोघेजणी कोल्हापूरला जात नाही आहेत, तर अर्जुन लगेच मधुभाऊंच्या घरी पळेल आणि तिथे मधुभाऊ आणि त्याचं परत काही ना काहीतरी वाजेल. म्हणून तो म्हणतो मला थांबवायलाच हवं, पण खरं कारण देता येणार नाही. म्हणून तो अर्जुनला सांगतो की महिपतने केस टाकली आहे मधुभाऊंविरोधात आणि तुझं तिकडे असणं गरजेचं आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो असं का बोलतोस तू, मी तिथे काय करणार म्हणून. तेव्हा चैतन्य सांगतो अरे तो जोशी वकील काय हे केस हँडल करू शकणार नाही, तो मधुभाऊंना जेलमध्ये टाकेल, त्यामुळे तुझंही इकडे असणं गरजेचं आहे. तेव्हा मग अर्जुन विचार करतो आणि म्हणतो ठीक आहे, मी फ्लाईटची तिकीटं बुक करतो म्हणजे पटकन जाऊन पटकन येऊ शकतो. इथे चैतन्याला कळत नाही आता अर्जुनला थांबवू कसं. त्याला तर कोल्हापूरला जायचं आहे आणि कोल्हापूरला जाऊन तर फायदा नाही आहे, कारण सायली तर कोल्हापूरला गेली नाही आहे. शेवटी तो खरं सांगतो अर्जुनला की मला कुसुमताईचा मेसेज आला आहे आणि तिने असं लिहिलं आहे की त्या दोघीजणी उतरल्या आहेत, कोल्हापूरला गेल्या नाही आहेत म्हणून आणि त्या घरी चालल्यात. इथे अर्जुन हे ऐकून खूपच खुश होतो आणि अर्जुन म्हणतो मी आत्ताच घरी जातो आणि मिसेस सायलींना भेटतो. चैतन्य म्हणतो ह्याच्यासाठीच मी तुला सांगत नव्हतो, तू आत्ता जाऊ नकोस तिकडे, मधुभाऊ असतील घरी आणि ते कसे रिॲक्ट करतील आपल्याला माहीत नाही. तेव्हा तो म्हणतो थांब जरा. तेवढ्यातच कुसुमताईचा परत मेसेज येतो चैतन्याला आणि तिने असं लिहिलेलं असतं की तुम्ही इकडे येऊ नका कारण मधुभाऊ असतील, मी तुम्हाला नंतर सांगेन कसं आणि कधी भेटायचं ते. हे परत तो अर्जुनला सांगतो आणि अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी वाट बघेन म्हणून. आणि सायली कोल्हापूरला गेली नाही हे ऐकून अर्जुनला खूपच आनंद होतो, तो खूपच खुश होतो. प्रताप आपल्या रूममध्ये आपले कपडे काढत असतो बॅगेमधनं. तेवढ्यातच कल्पना तिकडे येते आणि म्हणते मी हे धुवायला टाकते म्हणून. इथे प्रताप म्हणतो कल्पनाला बस, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. ती बसते. तेव्हा प्रताप म्हणतो घरी सगळं कसं चाललं आहे. तेव्हा कल्पना म्हणते ठीकच चाललं आहे म्हणून. इथे प्रताप तिला म्हणतो की मी आल्या आल्या बघितलं तर प्रतिमाची तब्येत खराब झाली आहे, काय चाललं आहे या घरात मला काही कळत नाही आहे. इथे कल्पनासुद्धा गप्पच असते. प्रताप म्हणतो सॉरी. तेव्हा कल्पना म्हणते कशाला सॉरी म्हणताय. तेव्हा तो म्हणतो की ही ट्रिप माझी आधीच प्लॅन केली होती आणि क्लायंटला मी सांगू शकत नाही की माझ्या मुलांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आणि ते उघडकीस आलं आहे म्हणून मी येऊ शकत नाही, म्हणून मला जावं लागलं, नाही तर अशा परिस्थितीमध्ये सोडून मी गेलो नसतो. इथं कल्पना म्हणते काहीच हरकत नाही आहे. प्रताप कल्पनाला विचारतात तुझं अर्जुनशी काय बोलणं झालं का. तेव्हा ती म्हणते की नाही, मला त्याच्याशी बोलावंसंच वाटत नाही आहे म्हणून. त्या मुलीने सगळं काही घोळ करून ठेवलं आहे, माझा मुलगा माझ्यापासून हिरावला आहे आणि तो असं वागतोय, तिच्या आठवणीतच असतो. तेव्हा इथे प्रताप कल्पनाला सांगतात तुझा मुलगा काही लहान नाही आहे, तो एक मोठा वकील आहे, तो जाणता आहे, त्यामुळे दुसऱ्यावर खापर फोडण्याचा विचार करू नकोस आणि फोडूही नकोस, कारण तुझा मुलगाही तितकाच चुकीचा वागला आहे म्हणून. इथे कल्पना म्हणते हो, काय करणार, काहीच करू शकत नाही आहे म्हणून, पण यामुळे त्याचं आयुष्य खराब झालं आहे त्याचं काय. तेव्हा प्रताप म्हणतो होईल, हळूहळू होईल सगळं ठीक, तू काळजी करू नकोस म्हणून. आणि ते दोघं तसंच त्याबद्दल विचार करत बसलेले असतात. इथे मधुभाऊ घरी विचार करत असतात की इथे कोर्टात का बोलवलं आहे मला, काहीच कल्पना येत नाही आहे. तेवढ्यात दारावर टकटक होतं. ते उठतात आणि दार उघडतात तर बघतात की कुसुम आणि सायली तिकडे आलेले असतात. ते एकदम अवाक होतात. त्यांना कळत नाही की त्या कोल्हापूरला जायच्याऐवजी इथे कशा काय परत आल्या. त्या विचारतात काय झालं म्हणून. तेव्हा कुसुम म्हणते सांगते मी तुम्हाला, अरे आत्ता जाऊया. आणि त्या दोघीजणी आत येतात. इकडे सगळेजणच चिंतेत असतात. अर्जुन आपल्या रूममध्ये सायलीची ओढणी घेऊन बसलेला असतो आणि हेच विचार करत असतो की कसं मी अनाऊन्स केलं होतं आणि सायलीनं आपल्या मनातलं सगळं काही सांगून टाकलं की मी त्यांच्यावर किती प्रेम करतो म्हणून. आणि त्याच आठवणीत अर्जुन रमलेला असतो. आणि दुसरीकडे इथे सायली पण झोपलेली असते. कुसुमताई आणि मधुभाऊ बसलेले असतात आणि सायली पण झोपेत हेच आठवण करत असते, हाच विचार करत असते की कसं अर्जुनने अनाऊन्स केलं होतं की मिसेस सायली आय लव्ह यू म्हणून. आणि जेव्हा सायली बसमध्ये बसते तेव्हा कसं बसच्या पाठीपाठी धावत होता अर्जुन. हे सगळ्या आठवणी आठवून तिला एकदम घहीवरून येतं आणि ती बसून रडत असते. इथे कुसुम आणि मधुभाऊ एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा कुसुम मधुभाऊंकडे येते आणि म्हणते तुम्ही जरा आत येता का. इथे मधुभाऊ तिला विचारतात अरे तुम्ही दोघीजणी परत का आलात हे तर सांगते. ती म्हणते तेच सांगते, आत या ना जरा, इथे सायली झोपली आहे ना. म्हणून कुसुम मधुभाऊंना किचनमध्ये घेऊन जाते आणि तिकडे ती मधुभाऊंना सांगत असते
अर्जुन बस स्टँडवर आला होता म्हणून. इथे मधुभाऊ एकदम चकित होतात आणि म्हणतात, त्याला कसं कळलं तिकडे कसा आला तो, त्याला कसं कळलं की सायली कोल्हापूरला जाते. इथे कुसुम एकदम घाईवरते आणि म्हणते, मी सांगितलं हे कसं सांगू, पण ती सगळ्या गोष्टी सांभाळून घेते. ती म्हणते त्याचे गुप्तहेर असेल ना, तो मोठा वकील आहे, त्याला कळतच असेल कोण कुठे कसं जातं आहे ते. सगळीकडे त्याचे गुप्तहेर पसरलेलेच असतील ना, आणि काय जाणो की कोल्हापूरलाही त्याचे गुप्तहेर असतील आणि ते सांगतील की सायली कोल्हापूरला आली आहे म्हणून. इकडे मधुभाऊ एकदम अवाक होऊन बघतात आणि म्हणतात, हो हो असं कसं, बरोबर. तेव्हा ती म्हणते, म्हणूनच मी तिकडे तिला घेऊन नाही गेले. इकडे कसं तुम्ही आहात ना, त्यामुळे तुम्ही लक्ष ठेवाल. तिकडे कसं मी एकटीने काय काय केलं असतं, मी एकटी कुठे कुठे लक्ष दिलं असतं. मुद्दाहून ती मधुभाऊंना पटवून देत असते की मी केलं ते कसं बरोबर केलं म्हणून, आणि मधुभाऊंनाही ते पटतं. इकडे दुसऱ्या दिवशी कुसुम संगीता काकूला कोल्हापूरमध्ये फोन करते आणि सांगते की आम्ही येत नाही आहोत म्हणून. ती पण विचारते की तुम्ही कालच येणार होतात ना, काय झालं, मी चिंतेत आहे. तेव्हा कुसुम म्हणते, नाही, सायलीला बरं वाटत नव्हतं म्हणून आम्ही परत आलो. तेव्हा संगीता विचारते, का आता ती बरी आहे का, काय झालं तिला. तेव्हा कुसुम म्हणते की तिला शरीराचा आजार नाही आहे, मनाचा आजार आहे. संगीताला काही कळत नाही. ती म्हणते, म्हणजे मला काही कळलं नाही. तेव्हा इथे कुसुम सांगते की तिला प्रेम झालं आहे आणि ती प्रेमात पडली आहे. इथे संगीता म्हणते, सायली अशी नाही आहे, ती खूप गुणी बाळ आहे, ती अशी कशी वागू शकते, असं ती वागूच शकत नाही. तेव्हा कुसुम म्हणते, अहो तसं नाही, ती तिच्या नवऱ्याच्याच प्रेमात पडली आहे. तेव्हा संगीताला काही कळत नाही. ती म्हणते, म्हणजे काय हे सगळं. तेव्हा कुसुम म्हणते, आत्ता काहीच सांगत नाही, पण मधुभाऊ त्या दोघांना वेगळं करतात आणि त्यामुळे हे सगळं घडतं आहे. तेव्हा इथे संगीता म्हणते, हे चुकीचं आहे, त्या दोघांनी एकत्र आलंच पाहिजे. म्हणून ती आणि कुसुम प्लॅन बनवतात त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी. आता कुसुम त्या दोघांना एकत्र आणणार काहीही करून. इकडे घरी तन्वी सगळ्या घरच्यांना सायलीने दिलेल्या वस्तू घेऊन बोलवते. सगळेजणच विचारत असतात तन्वीला की या सगळ्या वस्तू तिने दिलेल्या तू का घेऊन बोलवलंस. तेव्हा तन्वी म्हणते, एक बॉक्स आणून टेबलवर ठेवते आणि म्हणते की या सगळ्या वस्तू या बॉक्समध्ये टाका, मी त्या सगळ्या वस्तू जाळून टाकीन म्हणून. इकडे सगळ्यांना कळत नाही असं का. तेव्हा ती सांगते की तिच्या आठवणी राहिल्या, तिच्या वस्तू तुमच्यासमोर राहिल्या तर तुम्हाला सारखं सारखं तिची आठवण येत राहील आणि तेच नको आहे, तुम्हाला त्रास होईल आणि मी ते बघू शकत नाही. म्हणून एक काम करा, तुमच्या आठवणी या सगळ्या बॉक्समध्ये टाका, मी त्या जाळून टाकेन. इकडे मूर्ख अस्मिता विचारते, पण तू मोबाईल कसं जाळायचा, मोबाईल आहे आमचा. तेव्हा ती म्हणते तन्वी, अगं मोबाईल नाही, त्याच्यामध्ये तिचे फोटोज आहेत ना, ते डिलीट करून टाकायचे. ती म्हणते हां बरोबर. इकडे अश्विन पण म्हणतो, बरोबर आहे, मला तुझं पटतं. कल्पना पण म्हणते, बरोबर आहे, तन्वी जे सांगते ते, त्या मुलीने तर आमची वाट लावली आहे सगळ्यांची. कल्पनाच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा पूर्णा आजी विचारते, अगं कल्पना, तुझ्या डोळ्यात पाणी का आलं. तेव्हा कल्पना म्हणते, मी चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला, माझं चुकलं, आणि ही तन्वी इतका अकानपेटा करत होती, खरी होती, आणि मी तिच्यावर विश्वास नाही ठेवला. इथे अश्विन म्हणतो की बघ, मी माझ्या मोबाईलमधनं बहिणीचे सॉरी तिचे फोटो डिलीट केलेत, आणि ही हॅट तिने दिली होती ती त्या बॉक्समध्ये टाकतो, आणि हे सगळ्या गोष्टी अर्जुन जिन्यावर उभं राहून बघत असतो. तन्वी आपला प्लॅन सक्सेसफुल करते. ती तिकडे राहून सगळ्यांना सायली विरोधात भडकवत असते आणि सगळेजणं ती जे सांगते ते ऐकत असतात.